जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एएमव्हीआय ची 461 पदांची मोठी भरती आलेली आहे आणि याची अर्ज करण्याची जी दिनांक आहे ती आहे 27 जून ते 17 जुलै पर्यंत। मग सर आता हे अर्ज कसा भरायचा, प्रोफाइल कशी क्रिएट करायची याबद्दलचे डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे, टेन्शन घेऊ नका। पण आता सध्यापुरती या प्रोफाइल क्रिएट करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला हाताशी ठेवणं महत्त्वाचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे आणि कोणते डॉक्युमेंट्स केव्हा लागतील। काही असे पण डॉक्युमेंट्स आहे जे तुम्हाला प्रीचा फॉर्म भरताना लागणार नाहीये, हे तुम्हाला लागतील मेन्सच्या वेळेस, ठीक आहे ना। मग कोणकोणते आहे चला बघून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आणि हो सर्वात आधी जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये आपल्या आरटीओ साठीची ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये आणि बेस्ट क्वालिटी मध्ये। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की या आरटीओ 2026 ला अनुसरून आम्ही संपूर्ण रेकॉर्डेड लेक्चर प्लस लाईव्ह बॅच आम्ही तुमच्यासाठी तयार केलेले आहे। एकदा आमचे ऑनलाईन लेक्चर्स बघा, फ्री डेमो लेक्चर आहे ते बघा, आवडले तरच कोर्स तुम्ही परचेस घेऊ शकता। आणि हो, टॉपची टीम आहे महाराष्ट्रातला एमपीएससी मधला रँक 1 ऑफिसर अनिकेत पाटील सरांची संपूर्ण टीम आहे। तर ही बेस्ट शिकवते, बेस्ट रिझल्ट ओरिएंटेड टीम आहे। एकदा जा, आम्हाला थोडंसं वेळ द्या, थोडेसे फ्री डेमो लेक्चर बघा आणि जर आवडले तरच तुम्ही कोर्स परचेस करू शकता। आणि इतर काही डिस्काउंट लागला तर हेल्पलाईन नंबरला नक्की संपर्क करा। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार करायचे आहे तर सर्वात पहिले 10वीचं आणि 12वीचं मार्कशीट तुम्हाला लागेल। जर 10वी नंतर डिप्लोमा केला असेल तर 10वीचं मार्कशीट लागेल। त्यानंतर तुम्हाला बघायला गेलं दुसरं लागणार डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगचं मार्कशीट। आता बघा, जर तुम्ही डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग केलं असेल तर डिप्लोमाचं मार्कशीट लागेल। जर तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा केला असेल तर 10वी डिप्लोमा इंजिनिअरिंगचं मार्कशीट लागेल। जर तुम्ही 12वी नंतर इंजिनिअरिंग केलं असेल तर 12वी इंजिनिअरिंगचं मार्कशीट लागेल। म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्याची सर्व मार्कशीट तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, तुमचं आधार कार्ड हे प्रॉपर अपडेट झालेलं असायला पाहिजे। त्यानंतर डोमेसाइल आणि नॅशनॅलिटी हे महत्त्वाचं आहे। बघा, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल ना तरच या संपूर्ण गोष्टीचा फायदा तुम्हाला होणार आहे। आणि ही संपूर्ण परीक्षा ही कंडक्ट करणार आहे एमपीएससी, म्हणजे राज्यसेवेची परीक्षा आहे, महाराष्ट्र राज्य कंडक्ट करणार आहे। त्यामुळे या संपूर्ण जर फॅसिलिटी तुम्हाला पाहिजे असेल तर डोमेसाइल आणि नॅशनॅलिटी असणं तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर लागेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीतले असाल त्यांना तर काही गरज नाहीये, पण जे इतर कॅटेगरीचे असाल ओबीसी, एससी, व्हीजेएनटी या सर्वांना कास्ट सर्टिफिकेट लागणार, म्हणजे लागणार आणि आताच लागणार। प्री एक्झामच्या पहिले जी तुम्ही आता प्रोफाइल क्रिएट करशाल आणि जो फॉर्म भरणार ना त्यावेळेस तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर नॉन क्रिमिलियर, आता भरपूर जण असे म्हणतील की सर आता नॉन क्रिमिलियर आता आमच्याकडे नाहीये, मग काय करावं? तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे। एक तर तुम्ही नॉन क्रिमिलियरला अर्ज करून द्या, बरोबर आहे, आणि 17 जुलैपर्यंत डेट आहे आणि जास्तीत जास्त नॉन क्रिमिलियर येण्यासाठी लागतात 10 दिवस। तर अजून तुमच्याकडे वेळ आहे, भरून टाका, फॉर्म भरून टाका, नॉन क्रिमिलियर काढून घ्या तुम्ही, ठीक आहे। आणि हो, जर समजा नॉन क्रिमिलियर तुमचं नाही चाललं, काय नॉन क्रिमिलियर तुमचं नाही झालं आणि तुम्ही जर समजा आता काढून पण घेतलं, ठीक आहे ना, तर 27 सप्टेंबर पर्यंत जरी तुमचं नॉन क्रिमिलियर आलं ना तरी सुद्धा चालेल। म्हणजे प्री एक्झामच्या वेळेस, प्री एक्झामच्या अगोदर तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर नसलं ना तरी सुद्धा चालून जाईल, काही हरकत नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। पण लक्ष द्या की जर समजा म्हणशाल की नाही मग आमचं नॉन क्रिमिलियर बनतच नाहीये किंवा आमचं नॉन क्रिमिलियर मी आता काढायचं विसरून गेलो, नंतर 27 सप्टेंबरच्या अगोदर सुद्धा मी काढायचं विसरून गेलो आणि तुम्ही नॉन क्रिमिलियर काढलं 27 सप्टेंबरच्या नंतर, म्हणजे त्या नॉन क्रिमिलियरवर जी काढण्याची डेट आहे ती 27 सप्टेंबरच्या नंतरची आली ना तर ते नॉन क्रिमिलियर व्हॅलिड असणार नाही, हे लक्षात घ्या। म्हणून सांगतोय आताच नॉन क्रिमिलियर काढून घ्या, भले प्रीचा फॉर्म भरण्याच्या अगोदर आलं तर ठीक, नाही पण आलं तरी काही टेन्शन नाही, पण आताच काढून घ्या। त्यानंतर आहे तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीतले आहे आणि त्यांच्याकडे त्यांच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल ते ईडब्ल्यूएस मध्ये येतात। भाई ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला काढायचं आहे आणि हे सुद्धा 27 सप्टेंबरच्या अगोदरचं असेल ना तरच व्हॅलिड म्हटलं जाईल, त्याच्यानंतर व्हॅलिड राहणार नाही, हे लक्षात घ्या। म्हणून लक्षात ठेवा, लवकरात लवकर नॉन क्रिमिलियर वाले याला अप्लाय करून द्या, ईडब्ल्यूएस वाले याला अप्लाय करून द्या, ठीक आहे। त्यानंतर स्पोर्ट्स सर्टिफिकेट, आता स्पोर्ट्स सर्टिफिकेट म्हणजे काय की जे विद्यार्थी स्टेट लेव्हलला, नॅशनल लेव्हलला, इंटरनॅशनल लेव्हलला खेळून आलेले आहे। मग सर आता हे कशा प्रकारे असतं, तर एक छोटंसं तुम्हाला गणित समजावून सांगतो की बघा विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्ही ग्रुप सी ची पोस्ट एक्झामचा फॉर्म तुम्ही भरत आहात तर कमीत कमी तुम्हाला स्टेटचं तरी तुमच्याकडे असलं पाहिजे। आणि मग तुम्ही म्हणशाल की सर मग मी स्टेट कडून, राज्याकडून फक्त खेळून आलेलो आहे, सहभागी खेळाडू आहेत, चालेल का? नाही, तुम्हाला त्या ठिकाणी
पहिल्या 3 प्लेसेसवर तुम्ही यायला पाहिजे, ठीक आहे ना. पहिल्या 3 मध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला काही ना काही मेडलिस्ट वगैरे तुमच्याकडे असलं पाहिजे. गोल्ड असेल, सिल्वर असेल, ब्रांज असेल, कोणतं ना कोणतं मेडल तुमच्याकडे असलं पाहिजे, ठीक आहे ना. हा, जर ही ग्रुप बी ची पोस्ट असतील तर तुम्हाला नॅशनल लेवलला खेळून यावं लागलं असतं. आणि ग्रुप ए म्हणजे क्लास 1 ऑफिसर तर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला इंटरनॅशनलला खेळावं लागतं, ठीक आहे. सध्या ही ग्रुप सी ची पोस्ट आहे, त्यामुळे स्टेट लेवलला जर तुम्ही खेळून आलेले असाल ना तरी सुद्धा तुमच्याकडे ते स्पोर्ट्स सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि त्यानंतर या स्पोर्ट्स सर्टिफिकेटला तुम्हाला व्हॅलिड करून घ्यावं लागेल. बघा, सर्क्युलर मध्ये एकदम क्लिअरली लिहिलं आहे की जर तुम्ही खेळाडू म्हणून या कोट्यामध्ये तुम्ही समजा घेत असाल, कारण बघा स्पोर्ट कोट्यामध्ये मेरिट खूप कमी लागतं. म्हणजे जवळपास तुम्ही पकडून चला की जर नॉर्मली जर ओपनचं मेरिट लागत असेल समजा 40 मार्क, तर या स्पोर्ट वाल्यांचं लागतं फक्त 20 मार्क किंवा 15 मार्क. तर बघा एवढा फरक असतो. त्यामुळे सांगतोय हा फायदा आहे. जर तुम्ही स्पोर्ट मध्ये असाल तर लवकरात लवकर तुमच्या सर्टिफिकेटला व्हॅलिड करून घ्या, ठीक आहे. एलिजिबल असाल तर करून घ्या. त्यानंतर ऑर्फन सर्टिफिकेट, जर काही विद्यार्थी अनाथ असतील तर ऑर्फन सर्टिफिकेट त्यांच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर इफ नेम चेंज, आता नेम चेंज मध्ये 2 प्रकार येतात. सर्वात पहिलं म्हणजे काय की काही मुला मुलींचं नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक होतात. म्हणजेच काय की समजा आता जसं मी होतो, माझं नाव होतं VINIT विनीत आणि VINEET, म्हणजे माझे काही डॉक्युमेंट्सवर VINIT आहे आणि काही डॉक्युमेंट्सवर VINEET आहे. आता मला सांगा याचं मी काय करायला पाहिजे. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला गॅजेट बनवावं लागेल, म्हणजेच ॲफिडेव्हिट. तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला लिहून घ्यावं लागेल की VINIT विनीत आणि VINEET विनीत या दोघी नावाचा, या दोघी स्पेलिंगचा व्यक्ती एकच असून यामध्ये जर काहीही खोटेपणा आढळल्यास त्याला मी स्वतः जबाबदार राहील असं लिहायचं. मस्त 100च्या स्टॅम्पवर याची सही वगैरे करायची, आपला फोटो बिटो सर्व चिपकवायचा आणि हे तुमच्याजवळ तयार ठेवायचं आहे. हे तुम्हाला आता लागणार नाहीये पण तयार ठेवा, तुम्हाला सांगतो, ठीक आहे ना. आता नाही लागणार पण तयार ठेवा. आणि किंवा काही ज्या मुली वगैरे असतील, माझ्या मोठ्या बहिणी असतील ज्यांचे लग्न वगैरे झाले असतील, मग लग्नानंतर काय करायचं, सर आमचं नाव तर चेंज होऊन गेलं, सरनेम वगैरे चेंज होऊन गेलं, पतीचं नाव येऊन गेलं आपलं. मग अशा वेळेस तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही तुमचं तयार ठेवा, ठीक आहे. चला असो, किंवा गॅजेट वगैरे तुम्ही तयार करू शकता. ते तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन, जे एक सर्व्हिसमॅन असेल, ज्यांनी समजा आर्मी नेव्ही वगैरे अशामध्ये जॉब वगैरे म्हणजे काही केला असेल वगैरे, ठीक आहे ना, तर त्यांच्यासाठी एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट हे असणं खूप जास्त महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. त्यानंतर बघा ऍडिशनल रिझर्वेशन सर्टिफिकेट, म्हणजेच काय की ऍडिशनल म्हणजे काय की ज्यांची समजा भूकंपामध्ये समजा आपल्या भूकंपामध्ये काही नुकसान वगैरे झालेलं आहे, किंवा समजा एखाद्या गव्हर्नमेंटच्या प्रकल्पामध्ये ज्यांची जमीन चालली गेलेली आहे, ठीक आहे ना, किंवा समजा प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा अर्थक्वेक अफेक्टेड अशी जे पण काही विद्यार्थी असेल त्यांनी तुमचं जे सर्टिफिकेट वगैरे आहे ते सर्टिफिकेट सुद्धा तयार ठेवायचं आहे. कारण बघा यांचा सुद्धा स्पेशल कोटा असतो. तर हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल, ठीक आहे. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आज सर्व जे सर्टिफिकेट वगैरे आहे हे तुम्हाला व्हॅलिड करून घ्यावे लागतील, ठीक आहे ना. हे तुम्हाला व्हॅलिड करून घ्यावे लागतील. ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवा. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो पासपोर्ट साईज फोटो तुम्ही त्या ठिकाणी अपलोड वगैरे करणार आहे, जो फोटो तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करणार आहे ना, हा फोटो प्रॉपर व्यवस्थित काढून घ्या, ज्याच्यामध्ये तुमचे प्रॉपर फेस व्यवस्थित दिसला पाहिजे. म्हणजे त्या फोटोमध्ये तुमचा फेस थोडा जास्त दिसला पाहिजे. नाही तर बस मी एवढी पूर्ण बॉडी घेशाल चालेल का, नाही, फेस जास्तीत जास्त दिसायला पाहिजे. त्यानंतर इतर काही गोष्टी विअर करू नका, जसं गॉगल वगैरे, चष्मा चालेल, गॉगल वगैरे विअर करू नका. शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंड ठेवण्याचा प्रयत्न करा, नाही झाला तरी चालून जाईल, ठीक आहे. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना हे सर्व तुम्हाला प्रॉपर तयार करून ठेवायचं आहे. जे सर्वांचे फोटो काढून त्याला स्कॅन करून या सर्वांना 50 KB ते 500 KBच्या दरम्यान याची साईज तुम्हाला करून ठेवायची. आता साईज कशी रिड्यूस करता हे तुम्हाला माहिती असेल. फक्त काय करायचं, रिड्यूस साईज असं ऑनलाईन जरी टाकलं ना तर तुम्ही भरपूर जर, किंवा कॉम्प्रेस नाव नावाची एक वेबसाईट आहे, त्या ठिकाणी तुम्ही टाकून तुमची साईज वगैरे तुम्ही फोटोंची वगैरे कमी करू शकता. तशी सर्व प्रॉपर नेमिंग करून तुम्ही एक फोल्डर वगैरे तयार करून ठेवा. त्यानंतर एका व्हाईट पेजवर थोडीशी ब्लॅक पेनाने थोडी सही वगैरे करून ठेवा, एकदम व्यवस्थित छोट्याशा याच्यावर, आणि त्याचा फोटो वगैरे प्रॉपरली काढून ठेवा. कारण या सर्व गोष्टी तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करताना लागणार आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. कारण बघा डॉक्युमेंट जर समजा चुकीचे अपलोड केले गेले तर प्रॉब्लेम होतो. कारण मी स्वतःचा अनुभव सांगतो, इतका वाईट अनुभव होता. थोड्याशा फक्त स्पेलिंग मिस्टेकने माझं खूप नुकसान झालं आयुष्यातलं, ठीक आहे ना. सांगा तर ठीक आहे. आणि बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला सध्याच्या कंडिशनला गॅरेजचा एक्सपिरियन्स लागणार नाहीये. तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा गॅरेजमध्ये एक्सपिरियन्स वगैरे घेऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला लायसन्स वगैरे लागेल का, तर हो, आता सध्या काही गरज नाहीये, पण ज्या वेळेस मेन्स एक्झाम येणार आहे त्या मेन्स एक्झामच्या वेळेस तुम्हाला लायसन लागेल. म्हणजे मेन्स एक्झामचा फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरणार आहे तर मेन्स एक्झामच्या फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्हाला तुमच्या लायसनचा नंबर टाकावा लागतो. तर बघा त्यावेळेस तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकल म्हणजे 4 व्हीलर आणि आपलं बाईक
आपलं बाईक असते ना आपली टू व्हीलर, तर टू व्हीलरचं आणि फोर व्हीलरचं लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. मोपेडचं चालणार नाही. मी पुन्हा पुन्हा वारंवार हेच सांगत असतो, कारण बऱ्याचशा मुलींना असं वाटतं की सर आमच्याकडे लायसन आहे. अरे बाबा ते मोटरचं आहे ताई, ते म्हणजे ते आपलं मोपेडचं आहे ताई, ते चालणार नाही. तुम्हाला टू व्हीलरचं आणि फोर व्हीलरचं लायसन लागणार आहे. आणि हेवी मोटर व्हेकलचं लायसन सध्याच्या कंडिशनला तुम्हाला लागणार नाही, पण सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या 1 वर्षात 2 वर्षामध्ये ते तुम्हाला तयार करावं लागेल. आणि हो तर मग सर माझं कुठं सिलेक्शन होणार आहे सर, एवढे लोक फॉर्म भरतील. अरे बाबा लोकांचं जाऊ दे ना, अरे आपल्याला फक्त एक पोस्ट पाहिजे, त्या पोस्टवर फक्त माझं नाव कोरलं गेलं पाहिजे, बस. आपल्याला फक्त एकच पोस्ट लागते. बघा ही संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची, तर या संधीचा फायदा घ्या. आणि बघा बरेचसे लोक टपलेले, तुम्हाला पाण्यात पाहणारे, तुम्हाला खाली, तुम्हाला नीचा दाखवणारे भरपूर लोक बसलेले. याच्यामध्ये अर्धे तुमचे नातेवाईक असतील, अर्धे तुमचे शेजारचे बाजारचे असतील. बघा ही स्वतःला सिद्ध करण्याची खतरनाक आणि सुवर्ण संधी आहे. ही संधी वाया घालवू नका. अशा पोस्ट दरवर्षी येत नाही. तब्बल 6 वर्षानंतर एवढ्या मोठ्या पोस्ट आलेल्या आहे, तर याचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो. ही संधी पुन्हा येणे नाही. अरे खाकी वर्दी आहे, खाकी वर्दी ज्यावेळेस अंगावर दिसते ना, तर बारका बुरका पोरगा सुद्धा रुबाबदार दिसायला लागतो. हो एखादी ताई सुद्धा मोठी कलेक्टर ऑफिसर सारखी दिसायला लागते. हो या खाकी वर्दीमध्ये इतकी ताकद आहे ना की तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे ना. बघा पैसा हा वेगळा विषय आहे, पैसा कमवणं हा वेगळा विषय आहे, पण इज्जत कमवणं, मान सन्मान कमवणं, समाजामध्ये वावरणं ही एक वेगळा विषय आहे. तर बघा हे सर्व गोष्टी, पैसा आणि तुम्हाला मान सन्मान इज्जत सर्व भेटेल, कारण याच्यामध्ये S14च्या म्हणजे या कमिशननुसार तुम्हाला जवळपास भरपूर 1,22,000 पर्यंत तुमचा पेमेंट बेसिक पे तुमचा जाऊ शकतो, प्लस भत्ते बित्ते वेगळे डायरेक्टली. ठीक आहे. तर सांगायचा अर्थ असा आहे की सर्व गोष्टी सोबत भेटताय, अशी वारंवार पुन्हा अशी संधी तुम्हाला मिळणार नाहीये. तर प्लीज कृपया करून एका म्हणजे हृदयाच्या उत्कंठेने सांगतो डायरेक्टली की या संधीचा फायदा घ्या. खूप पुढे जाशाल. आणि अजून सुद्धा 3 महिने तुमच्या हातात आहे. प्रीचा अभ्यास प्रॉपर तयार चालू ठेवा. तुम्ही म्हणशाल की सर मग प्रीचा अभ्यास करायची खरंच गरज पडेल का? तर हो गरज पडेल. कॉम्पिटिशन आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये जर टिकायचं असेल ना, स्वतःला वेळ द्यावा लागेल. रोजच्या 8-8 घंटे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. सकाळपासून संध्याकाळमध्ये लेक्चर पाहून, MCQ सॉल्व्ह करून, प्रॉपर रिव्हिजन करून तुम्हाला करावं लागेल. एवढं जर करशाल ना, फक्त स्वतःला 6 महिने द्या, फक्त 6 महिने बस. या 6 महिन्यात तुमचं भवितव्य कुठल्या कुठे चालत असेल बरं. तर त्यासाठी बघा आपल्या महाराष्ट्रातल्या MPSC या परीक्षेमध्ये रँक 1 ऑफिसर जे आहे आपले अनिकेत पाटील सर, जे आपल्याला संपूर्ण प्रीचा सिलेबस सर्व कव्हर करून देणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट टीचर आहे, बेस्ट फॅकल्टी आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा अनुभव. कारण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की बघा मी जे सांगतो ना तेच फक्त विद्यार्थ्यांना करायला लावा म्हणे. सर तुम्ही फक्त, मी गॅरंटी देऊन सांगतो, मी जेवढं सांगितलं तेवढं जर विद्यार्थी करून गेले ना म्हणे, गॅरंटी देऊन सांगतो पोरगा प्री पास झाला म्हणून समजा. आणि बघा प्रीमध्ये तुम्हाला काही 100 पैकी 70 आणि 80 90 मार्क आणायचे नाही, तुम्हाला फक्त आणि फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ चांगला आहे, सुवर्ण संधी आहे, अभ्यास करून घ्या. नंतर पश्चाताप करण्याशिवाय बाकी काहीच राहत नाही. वेळ आहे तोपर्यंत झगडून घ्या, स्वतःला वेळ द्या, स्वतःला एक चान्स देऊन बघा. आणि असं काही नाही की ही एक्झाम क्रॅक करणं म्हणजे हा खूप हुशार असेल, हुशारीचं कामच नाही. इथे फक्त हार्डवर्क टिकतं, हार्डवर्क बस. तर बघा वेळ आहे, आपले वेगवेगळे कोर्स आहे, प्रीचा कोर्स आहे, मेन्सचा कोर्स आहे, आणि प्री प्लस मेन्सचा कोर्स आहे. कारण बघा प्रीचा जर बघायला गेलं ना विद्यार्थी मित्र हो, तर जास्त कट ऑफ लागणार नाहीये. मी तुम्हाला अजून सुद्धा सांगतो 35 ते 40च्या मध्ये कट ऑफ राहणार आहे. पण 35-40 मार्क एकदम इझी नाही आहे. पण सांगतो कसे पाडायचे, आमच्या काय क्लुप्त्या आहे, कशा वेगवेगळ्या आमच्या स्ट्रॅटेजी वगैरे आहे, असे काय वेगवेगळे राजमार्ग आहे जेणेकरून ते तुम्हाला प्री एक्झाम क्रॅक करून देऊ शकता. हे सर्व आमचे सर, आमचे लाडके सरांची संपूर्ण टीम तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचचा फायदा घ्या. आणि प्राइस तुम्ही एकदा बघा, इतर भरपूर सारे क्लासेस वगैरे आहे, पण बघा त्या कंपॅरेटिव्हली आपली प्राइस कमी. कारण मला माहिती की विद्यार्थ्याला नाही परवडत. विद्यार्थ्याची स्वप्न असतात, ते स्वप्न मागे नको राहावे, ते स्वप्नांना पैशाने त्या स्वप्नांना तोललं नको केलं पाहिजे, यासाठी प्राइस मी एकदम कमी ठेवलेली आहे विद्यार्थ्यांनो. तर प्लीज कृपया करून जा, आमचे फ्री डेमो लेक्चर बघा. जर तुम्हाला शिकवणं आवडलं तर कोर्स परचेस करून तुम्ही अभ्यासाला लागून जा. आणि जर अधिक काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या सर्व संधींचा फायदा घ्या. आणि हा, तुम्हाला जर अजून थोडा डिस्काउंट पाहिजे असेल, असं वाटते की नाही सर आम्हाला थोडा डिस्काउंट द्या सर, आम्हाला खरंच करायची इच्छा आहे, तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व नंबर मी दिलेले आहे, त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा की विनीत सरांनी आम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की काही ना काही डिस्काउंट देणार आहे, तर मी तुम्हाला डिस्काउंट देऊन देईल. काही टेन्शन घेऊ नका, पण अभ्यास करा, पोस्ट क्रॅक करा. या वेळेस गुलाल उडवण्याची जी मजा आहे ना, ती मला घ्यायची आहे. मी स्वतः येईल तुमच्या गावामध्ये, स्वतः येईल तुमच्या शहरामध्ये,
तुमचा सत्कार करण्यासाठी खरंच सांगतो, मजाक नाही बाबांनो, मजाक नाही. मला वाटतं माझा लहान भाऊ असो, मोठा भाऊ असो, लहान बहीण असो, मोठी बहीण असो, झालं पाहिजे रे, वर्दी भेटली पाहिजे रे, वर्दी भेटली पाहिजे. आणि मी स्वतः यावेळेस प्रयत्न करणार आहे, संपूर्ण टीम असो, सर्व गोष्टी असो, क्वेश्चन अनालिसिस असो, सर्व सर्व सर्व. तुम्ही बघा माझ्या घरी किती पसारा पडलाय, सर्व शिक्षकाला बोलवून सर्व अनालिसिस करून सर्व काही गोष्टी चालू विद्यार्थ्यांनो. तर प्लीज 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 बघा, या सुवर्ण संधीला चीज करा. ठीक आहे, चला जास्त काही वेळ तुमचा घेणं आणि जास्त होऊन गेलं. ठीक आहे, तर व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओ संपूर्ण गोष्टी संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. विद्यार्थ्यांनो, तुमचं भलं होईल, ही पोस्ट कुठल्या पुढे तुम्हाला घेऊन जाऊ शकते. ठीक आहे, चला तर व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.